हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? थंडीचे दिवस चालू आहेत. घरात तोंडी लावायला काही नाही. चला तर मग आज आवळ्याचं लोणचं बनवूया. एकदम झटपट आणि खूप दिवस टिकणारे असे आवळ्याचे लोणचे आज बनवूया. सगळ्यात अगोदर शेतातून ताजे ताजे आवळे तोडून आणूया. हे बघा, मी खूप सारे आवळे तोडून आणले आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता एका कुकरमध्ये टाकून आवळ्यांना वाफ देऊन घेऊया. इथे मी 1 ग्लासच पाणी टाकलेलं आहे. या पद्धतीने आवळ्याचं लोणचं मला माझ्या आजीने बनवायचं शिकवलं. पूर्ण शिट्टी होऊन द्यायची नाही. आवळे फक्त 75% उकडून घ्यायचे आहे. आपले आवळे उकडून तयार आहेत. चला तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान पाकळ्या सुटल्यात आणि लगदा पण नाही झाला. जास्त शिजवल्याने काय होतं, आवळ्याचा पूर्णपणे गाळ होतो. आपल्याला तसं करायचं नाही, कारण की आपल्याला पाकळ्या पाहिजेत. चला आता मी तुम्हाला पाकळ्या करून दाखवते. हे बघा किती छान सुटसुटीत पाकळ्या निघतायत. हे बघूनच तोंडाला पाणी सुटले. अजून तर लोणचं तयार व्हायचं आहे. आवळा कँडीचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो तर तुम्ही बघितलाच असेल आणि नसेल बघितला तर आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या. आता या सर्व पाकळ्या सुट्ट्या करून घेऊया. माझी आजी कायम लोणचं करताना आवळ्याच्या पाकळ्या करायला माझ्याकडेच देते. मला खूप आवडतं हे काम. अशा प्रकारे सर्व आवळ्याच्या पाकळ्या करून घेतल्या. कोणाकोणाला आवळ्याचं लोणचं आवडतं त्याने खाली कमेंट करून सांगा. आणि मी मिरचीच्या लोणच्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता या सर्व पाकळ्या आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता त्यामध्ये घालूया जाडं मीठ. मीठ तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. आता यामध्ये लोणच्याचा तयार मसाला टाकणार आहोत. इथे आपण 1 किलो आवळ्यासाठी 50 ग्रॅम लोणच्याचा मसाला टाकणार आहोत. आता यामध्ये बडीशेप टाकणार आहोत. बडीशेप मला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी थोडीशीच टाकणार आहे. आता यामध्ये टाकणार आहोत मिरची पावडर. मला थोडंसं जास्त चरचरीतच लोणचं आवडतं, त्यामुळे मी मिरची पावडर थोडीशी जास्तच टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. आता ह्या आवळ्याच्या फोडी आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे मीठ आणि मसाला आवळ्याच्या फोडींना सगळीकडे लागला जाईल. थोडंसं जास्त वेळ मिक्स करून घेऊया. आपलं लोणचं आत्ताच खूप छान दिसतंय आणि वास पण खूप छान येतोय. आता आपण या फोडी एका बरणीमध्ये भरून घेणार आहोत. पण थांबा, अजून लोणचं तयार नाही झालेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये पूर्ण लोणच्याच्या फोडींना लागेल एवढं तेल कढून घेऊया, म्हणजेच गरम करून घेऊया. साधारण मी इथे 250 ग्रॅम तेल वापरलेलं आहे. आता यामध्ये मोहरी डाळ तडतडून घेऊया. खूप सारी मोहरीची डाळ टाकूया. मोहरीची डाळ व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. कढवलेल्या तेलामध्ये मोहरीची डाळ टाकल्यावर सुगंध घरभर पसरतो. आता यामध्ये अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत. लोणच्यामधल्या लसणाच्या पाकळ्यांची चवच खूप छान लागते आणि लोणचं मुरलं की त्याची चव आणखीनच छान लागते. आता यामध्ये थोडासा हिंग टाकूया. आपली फोडणी तयार झालेली आहे. आता आपण फोडणी पूर्णपणे थंड होऊन देणार आहोत. पूर्ण थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये टाकायचं आहे. गरम गरम जर तुम्ही हे टाकलं तर लोणचं खराब होतं. त्यासाठी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. आता यामध्ये जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच गूळ. गुळाने काय होतं, आवळ्याचा तुरटपणा मरतो. आता हा गूळ आपण लोणच्याच्या वरून टाकणार आहोत आणि त्यावरून फोडणी ओतणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की हे अगोदरच गूळ का नाही मिक्स केला, पण माझी लोणचं बनवायची पद्धतच अशी आहे. आपली फोडणी पूर्णपणे थंड झालेली आहे. चला आता आपण लोणच्यामध्ये टाकून घेऊया. ही फोडणी लोणच्यामध्ये टाकली. आता आपलं लोणचं बनून तयार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये आपलं लोणचं खूप छान असं मुरून तयार होईल. अशा पद्धतीने एकदा लोणचं बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.